नमस्कार मित्रांनो. आणि आज आपण परत एकदा घेऊन आलो आहोत प्रथमेश 09 ला. राव साहेब आहे एकदम. तर टाइम नाही घालता आपण सुरू करू. 3, 2, 1 गायस. यो लेट्स गो हा स्वतः प्रथमेश रिप्रेझेंट रत्नापूर. रत्नापूर फॉलो करा भाऊला, मला फॉलो करा. 09 हा माझ्यावर जळत्यात, मला यांच्यावर प्राऊड होतो. जिथं जाईन तिथं ग्राउंड आणि माझ होतो. त्या छोट्या मोठ्या पॉलिटिकल लोकांना बघितल्यावर अंगामध्ये मास होतो, झोपीत पण बास होतो. आपल्याच लोकांकडून कसा मग त्रास होतो. हा आपल्याच लोकांकडून कसा मग आपल्याच लोकांकडून कसा मग त्रास होतो बाय. कसा होत मी सांगतो कसा होतो. आपल्याच लोकांकडून त्रास का बरं होतो माहिती आहे का? आपल्याच लोकांकडून त्रास कसा होतो माहिती आहे का? कारण मी पहिलं पण बोललो होतो, परत एकदा बोलतो की आपल्यावर जे 4 लोक हसत असतात ना, त्याच्यामधले 3 आपले राहतात. आपल्याला पुढे जाताना बघून त्यांच्या जीला आग लागते, आग. तरक्की झेपत नाही आपल्या माणसाला, तरक्की झेपत नाही. आपलेच गद्दार निघतात कधी पण, आपलेच. अंगामध्ये मास होतो, झोपीत पण बास होतो. आपल्याच लोकांकडून कसा मग त्रास होतो. आपल्याच लोकांकडून कसा मग त्रास होतो. या छोटे मोठे आत्मांनी काय होत नाही रे आप्पा. तवर बॉडी माझी सरनात राखवत नाही, तवर बॉडीचा प्रत्येक पार्ट हा हिपहॉपचा गुलाम. चाललो मी धडपडत तरपडत त्या शिखरावर, दिली सगळी नाती गुती सोडून आणि मग हिप अंगाचा एक एक पार्ट हिपहॉपचा गुलाम. खर तर हिपहॉप एक हिपहॉप मध्ये रॅप जॉनर एक असा जॉनर आहे ना की मेलेल्या माणसाचं ना त्याला देखील जिवंत करायची ताकद आहे याच्यामध्ये. काय म्हणतो मी, ताकद आहे याच्यामध्ये, ताकद आहे हिपहॉप मध्ये. आणि ह्याचा अजून एक मिनिंग पडतो की आपलं जेव्हा आवडतं काम राहते एक, आपण जर त्याला मनामधून इच्छा आहे त्या कामाला मनापूर्वक करायची, तर ते काम आपल्याला कधीच बोर वाटत नाही. आता मला सहज गाणे लिहायला एक जास्त नाही म्हणलं तर 2 ते 3 मिनिट लागतात. कमीत कमी वेळ एवढा लागतो मला गाणे लिहायला. कारण हिपहॉप एवढं माझ्या मनामध्ये, डोक्यामध्ये, माझ्या बॉडीमध्ये हवी आहे ना की मी गाणे ऐकल्याशिवाय राहू शकतो, बट मी स्वतः गाणे लिहिल्याशिवाय राहू शकत नाही. मला ह्याचा नशा नाहीये. ओनली हिपहॉप आणि पैसा. पैसा कमवायचा बाय, गरिबी घालायची आपल्याला, गरिबी. आई बापाला 2-3 वर्षामध्ये फॉर्च्युनर आणि थार घेऊन द्यायचे आपल्याला. आपल्याला गावाचा चेहरा बनायचे. गावामुळं मला नाही तर माझ्यामुळं गावाला ओळखलं पाहिजे बाय. शब्द आहे आपला 2-3 वर्ष, फक्त 2-3 वर्ष. काय करेल माहित नाही, कसं करेल माहित नाही, बट मी करेन 2-3 वर्षामध्ये. शब्द आहे आपला. तवर बॉडी माझी सरनात राखवत नाही, तवर बॉडीचा प्रत्येक पार्ट हा हिपहॉपचा गुलाम. चाललो मी धडपडत तरपडत त्या शिखरावर, चाललो मी धडपडत तडपडत शिखराकडे. याचा मिनिंग काय पडतो माहिती आहे का बाय? ह्यानं 2-3 शब्दामध्ये जिकडे तिकडे केला. मी एक्सप्लेन करून सांगतो काय नेमकं काय मिनिंग पडते. आता की एकाला त्यानं लाईफमध्ये खूप काही बघितले आणि त्याला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये. त्यानं ना दिवस बघत नाही ना रात्र बघत नाही. त्याला माहित आहे त्याची मंजिल काय, त्याला माहिती आहे, पण कसं जायचं ते माहीत नाही त्याला. मग ती काटेची मार्ग असो, अगर ते काय म्हणते त्याला आपलं ज्वालामुखी, त्याची ती लावा त्या लावाची वाट असो, ते बिनचपले निघाल व्हाय. ज्याला स्वप्न पूर्ण करायचे, जोपर्यंत स्वप्न बघत ना तोपर्यंत ते पूर्ण होत नाहीत. आणि पूर्ण करायला मेहनत लागते.
मेहनत लागते. दिस फॅक्ट ब्रो. पार्टा हा हिपहॉपचा गुलाम. चाललो मी तरपडत त्या शिखरावर. दिली सगळी नाती गुटी सोडून आणि मग चटणी भाकर खिशामध्ये मलम पटेल मैत्रीची साथ मग सगळे होत्यात बाद. हा मी चाललो त्या पुणे शहराकडं. तिथं हिपहॉपची नगरी. बादशाह मी तिथला. हा इतिहास. मी चाललो त्या पुणे शहराकडं. तिथं हिपहॉपची नगरी. बादशाह मी तिथला. हा मी चाललो त्या पुणे शहराकडं. पुणे शहर तर हिपहॉपची नगरी आहे. कारण पुणे शहरानं आपल्याला असे असे आर्टिस्ट दिलेत ना बाय. असं बोलत नाही की बाकीचे मुंबई झाले, दिल्ली झाले, आपले किंग बाय आहेत, रफ्तार, बादशाह, समजे पुन्हा एमयू बनताय बाय आहेत. बट असे काही मराठी लेजेंडरी आर्टिस्ट आहेत की त्यांनी 2-3 वर्षामध्येच मराठी हिपहॉपला पार मेन स्ट्रीमला नेऊन टाकलं. त्याने ज्यांना मराठी भाषा समजत नाही ते देखील हिपहॉप ऐकते. संबाटा झाला, आपला रॉक्सन भाव झाला, आवरा फार्मिंग, आपला गावठी MC गावठी भाव झाला, अजून भरपूर असे आर्टिस्ट आहेत त्यांनी हे केलेत. त्यामुळे बाय आज हिंदी असो अगर मराठी असो, पुणे शहरानं खूप काय दिलंय बाय हिपहॉपला. त्यामुळंच भाऊने बार टाकलेला आहे. मध्ये मलम पटेल मैत्रीची साथ मग सगळे होत्यात बाद. हा मी चाललो त्या पुणे शहराकडं. तिथं हिपहॉपची नगरी. बादशाह मी तिथला. हा इतिहास. मला भाऊची वर्ड डिलिव्हरी जी आहे ना बाय लय आवडते. आग आहे बंदा आग. खूप पुढे जाणार आहे. आपल्यापाशी सर्व टॉपचे आर्टिस्ट आले आहेत बाय. सर्व टॉपचे आर्टिस्ट जेवढी मी रिॲक्शन करालो अंडरग्राऊंड आर्टिस्ट. मी अंडरग्राऊंड आर्टिस्ट आहे, मी का मोठा बिटा नाहीये. बट एक मिनिट. बट मी सांगतोय हे जे सर्व आर्टिस्ट ना खूप पुढे जाणार आहे. त्यांच्या लिखाईमध्ये दम आहे, गळ्यामध्ये दम आहे. सिद्धू मुसेवाला म्हणले होते, आपले उस्ताद, आपले पाजी, आपले बिग प्रा म्हणले होते आपल्याला, त्याच्या गायकीमध्ये त्याच्या लिखाईमध्ये दम आहे ना, 5 वर्षामध्ये ते पुढे जाते. तर आपला रिएक्शन व्हिडिओ इथं समाप्त करू आणि मला पण फॉलो करा, भाऊला पण फॉलो करा फटाफट.